मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आणि जो प्रश्न आहे की अजूनही एकल महिला, त्यालाच आपण परित्यक्ता महिला म्हणतो, त्या महिलांना व ज्या महिलांचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत अशा महिलांना शेवटपर्यंत पण पोर्टलवर KYC करण्याचा ऑप्शन उपलब्ध झाला नाही आणि त्यामुळे त्या पात्र असून पण त्यांना KYC करता येत नाही। त्यामुळे माझी अशी या व्हिडिओच्या द्वारे सरकारला विनंती आहे की एकल महिलांसाठी KYC करण्याचा ऑप्शन कधी देणार आणि KYCला खास करून बघा, त्यांना KYC करण्याचा पोर्टलवर कोणताही उपलब्ध नव्हता, पर्यायच उपलब्ध नव्हता, त्यामुळे त्या महिला पात्र असून देखील त्यांना KYC करता आले नाही। आणि त्यामुळे माझा असा प्रश्न आहे की असे का घडलं आहे किंवा त्यांचा जो मुद्दा आहे सरकारच्या लक्षात आला नाही का, आणि जर आला असेल तर परित्यक्ता व ज्यांचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत अशा लाडक्या बहिणींसाठी KYC करण्याचा ऑप्शन उपलब्ध करून द्या, मग तो ऑफलाईन पद्धतीने असो किंवा ऑनलाईन पद्धतीने असो। आता काही लाभार्थी याच्यामध्ये असं पण विचारतील, सर ऑनलाईन पद्धतीने तर त्यांना दिला होता पण त्यांनी केली नसेल, असं नाही आहे। बघा, एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो आहे की ज्यावेळेस KYCचा ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेला होता ऑनलाईन, यांना नाही, एकल महिला आणि परित्यक्ता महिला, तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 गट तिथं निवडलेले होते। एक होता विवाहित गट, एक होता, आता तुम्हाला समजेल, विवाहित, बरोबर, आणि एक होता अविवाहित। आता याच्यामध्ये बघा, जर परित्यक्ता महिला असेल तर त्या महिलेला ऑब्वियसली अविवाहित निवडता येणार नाही, कारण परित्यक्ता महिला म्हणजेच जी महिला तिच्या पतीपासून 1 वर्षापासून अधिक कालखंड झालेला आहे तर ती वेगळी राहते आणि खास करून त्या महिलेचा घटस्फोट झालेला नाही, पण त्यामुळे अविवाहित निवडता येणार नाही, मग विवाहित निवडावा लागत होता। पण विवाहितमध्ये फक्त एकच कॅटेगरी होती आणि ती म्हणजे घटस्फोट। आता या घटस्फोटामध्ये बघा, याच्यामध्ये पण असं होतं की घटस्फोटित महिला, समजा त्या महिलेने जर निवडलं की घटस्फोटित, पण त्या महिलेचा तर घटस्फोट झालेला नव्हता, मग दुसरा पर्याय इथे जर असा असला असता इतर, जर पर्याय असला असता इतर, तर त्या महिलेने या पर्यायावर क्लिक केलं असतं आणि कागदपत्रे अंगणवाडी सेविकेकडे दिली असती। आता कागदपत्रे कोणची दिली असती त्यांनी, जसं की संजय गांधी निराधार योजनेमध्ये कागदपत्रे घेतले जातात बघा, तलाठी आणि ग्रामसेवक यांचं संयुक्त कागदपत्रे घेतलं जातं परित्यक्ता असल्याचा पुरावा म्हणून, मग तसा त्यांनी पुरावा दिला असता। पण त्या महिलेने जर घटस्फोट निवडला असतं तर घटस्फोटाचं कागदपत्र लागलं असतं, पण परित्यक्ता महिला म्हणजे घटस्फोटित महिला नसती, ही बाब समजून घेणं गरजेची होती आणि त्यामुळे एकंदरीत त्या महिलांना KYC करता आलेली नाही। आणि माझ्या मते कदाचित हा मुद्दा सरकारच्या लक्षात आला नसेल, त्यामुळे मी परत एकदा लक्षात आणून देतो आहे, परित्यक्ता व ज्यांचे पती व वडील बेपत्ता आहेत अशा लाडक्या बहिणींना देखील KYC करण्याचा ऑप्शन उपलब्ध नव्हता, त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना KYC करण्याचा ऑप्शन उपलब्ध करून द्यावा, मग तो ऑनलाईन पद्धतीने असो किंवा ऑफलाईन पद्धतीने असो, आणि त्या लाडक्या बहिणींना न्याय द्यावा। त्यांचा हप्ता जो सुरळीत चालू होता तो मागच्या 2 महिन्यापासून बंद पडलेला आहे, आता म्हणजे जानेवारीचा जोडला तर 3 महिन्यापासून बंद पडलेला आहे, तर असाच त्यांचा लाभ पुढे आणखी खूप महिने बंद राहू नये, तर त्याबद्दल नक्कीच विचार करावा व त्यांना ऑप्शन उपलब्ध करून द्यावा, कारण की KYCचं पोर्टल जेव्हापासून सुरू झालं आहे तेव्हापासून त्यांना KYC करता येत नाही, हीच बाब मी सरकारच्या लक्षात आणून देऊ इच्छितो। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। नक्कीच यावर नेहमीप्रमाणे सरकार लाडकी बहीण योजनेला अगदी सकारात्मक पद्धतीने हँडल करीत असतात, तर त्यामुळे या मुद्द्याचं पण समाधान शोधेल अशी अपेक्षा करूयात। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।